पालीत डंपरमुळे पुन्हा अपघात, 2 दुचाकींना जोरदार धडक. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात अवजड आणि ओव्हरलोड डंपरमुळे अपघाताची मालिका काही थांबेना झाली आहे. सोमवारी रात्री एका बेभान डंपरने पाली येथील आगराळी जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 दुचाकींना जोरदार धडक देऊन उडवले. सुदैवाने या अपघाताच्या वेळी दुचाकींजवळ कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पाली शहरात गेल्या काही महिन्यांपासून डंपरमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात महावितरणचे कर्मचारी अनंत सोनावणे यांना भरधाव डंपरने पाठीमागून धडक दिली होती. सोनावणे यांनी प्रसंगावधान राखून गाडीवरून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. त्या घटनेत मुजोर डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचा नागरिकांनी पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच जानेवारी महिन्यात गबा वडेर हायस्कूल जवळ एका डंपरच्या फाळक्याची कडी तुटून ग्रामविकास अधिकारी सचिन केंद्रे गंभीर जखमी झाले होते. 1.5-2 महिन्यांच्या अंतराने लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पालीतील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्याचबरोबर या ओव्हरलोड डंपरमधून नेण्यात येणारी खडी बऱ्याचदा रस्त्यावर पडलेली असते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत असून दुचाकीस्वार देखील घसरून पडतात. त्यामुळे वारंवार होणारे अपघात लक्षात घेता या ओव्हरलोड डंपर व डंपर चालकांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.